रथाच्या बाबतीत त्याचे उद्दिष्ट व जीवनहेतू यांना म्हणजेच त्याच्या प्राणशक्तीला अद्याप धक्का लागलेला नाही. त्याने अद्याप त्याचा त्याग केलेला नसून कितीही वेडगळ समजुती व अंधविश्वास त्याच्या ठिकाणी असला तरीही हा जीवनहेतू मात्र अद्यापही बळकट आहे. भारतात अंधविश्वास व वेडगळ समजुती हिडीस व काही अत्यंत केळसपणे आहेत हे खरे, पण असे असले तरीही भारताचा जो राष्ट्रीय जीवनहेतू आहे आणि त्याचे जे वांशिक उद्दिष्ट आहे ते अद्यापही त्या ठिकाणी खास जिवंत आहे. ईश्वर आणि केवळ ईश्वर हाच तो सूर आहे. कठोर अशा दृढतेने भारत त्याला चिकटून राहिलेला आहे आणि म्हणूनच आशेला अद्यापही जागा आहे. हिंदू मनुष्याची पाणी पिण्याची क्रिया ही धार्मिक पद्धतीची असते व त्याचप्रमाणे निद्रा घेणे, चालणे, अगर विवाहबद्ध होणे इत्यादी सर्व क्रियाही तो धार्मिक पद्धतीनेच करतो. फार काय, पण चोरीसुद्धा तो धार्मिक पद्धतीनेच करतो. यावरून असे दिसून येईल की हिंदू वंशाचा जीवनहेतू आणि त्याचे उद्दिष्ट धर्म हेच आहे आणि या जीवनहेतूला अजून धक्का लागलेला नसल्यामुळेच तो वंश अद्यापही जिवंत आहे. जीवनातील इतर सर्व बाबी आपल्या जीवनाच्या ह्या मूळ उद्देशाच्या अधीनच असाव्यात. संगीतात एक प्रधान सूर असतो आणि इतर सर्व सूर त्याच्याच अधीन असतात, त्याचेच अनुवर्तन करीत असतात आणि त्यामुळेच त्या संगीतात नीट लय साधत असते. असेच याही बाबतीत व्हावयास हवे. असेही एखादे राष्ट्र असणे शक्य आहे की ज्याच्या जीवनाचा मूलमंत्र, मूल उद्देश राजनैतिक श्रेष्ठत्व आहे. त्या राष्ट्राच्या जीवनात धर्माला व इतर सर्व बाबींना अर्थातच त्याच्या त्या मूल जीवनोद्देशाच्या खाली म्हणजे दुय्यम असे स्थान असणार. परंतु हा एक असा देश आहे की ज्याच्या जीवनाचा प्रधान उद्देश आहे धर्म आणि वैराग्य. याचे ब्रीदवाक्य आहे की हे जग असार आहे, मिथ्या आहे, 2 दिवसांचा भ्रम आहे. पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटते. तेथील हवा देखील मला आता पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो. तो माझ्या पक्षी आता तीर्थस्थान होऊन बसला आहे. आपण सर्व भारताच्या अधोगतीविषयी, पतनाविषयी इतके ऐकतो. अशी एक वेळ होती की जेव्हा मीही त्यावर विश्वास ठेवत होतो. परंतु आज अनुभवाच्या उच्चभूमीवर उभे राहिल्यामुळे, अडथळे ठरणाऱ्या पूर्वग्रहांपासून मुक्त झालेल्या दृष्टीने पाहिल्यामुळे आणि विशेष करून इतर देशांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे त्यांच्या अतिरंजित चित्रांचे खरेखुरे स्वरूप कळल्यामुळे म्हणा, मी अत्यंत नम्रपणे मान्य करतो की ती माझी चूक झाली होती. हे पवित्र आर्यभूमी, तुझे कधीच अधःपतन झाले नाही. राजदंडाचे तुकडे तुकडे झाले, ते इतस्ततः फेकले गेले. सत्तेचा कंदूक अनेक वार या हातातून त्या हातात असा फिरत स्थानांतर करीत राहिला. परंतु भारतात राजे आणि त्यांचे दरबार यांचे नेहमी फार थोड्या लोकांवर प्रभाव पडला. उच्चतम श्रेणीपासून तो सर्वात खालच्या श्रेणीपर्यंतचे बहुसंख्य लोक आपापले अनिवार्य मार्ग स्वतंत्रपणे चोखाळीत आलेत. राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह कधी मंदपणे व अर्ध्यामुर्ध्या जाणीवेनिशी तर कधी प्रबलपणे व संपूर्ण जागृतीनिशी वाहत आला आहे. शेकडो शतकांच्या अखंड उज्ज्वल मालिकेपुढे मी विस्मयचकित आणि स्तंभित होऊन उभा आहे. या मालिकेचा एखादा दुवा अधूनमधून अंधुक दिसतो तर त्याचाच पुढचा दुवा दुप्पट तेजाने उजळलेला दिसतो आणि त्या सगळ्यांमध्ये माझी मातृभूमी धीरगंभीरपणे पावले टाकीत पशुमानवाला देवमानवात परिवर्तित करण्याचे आपले गौरवशाली भवितव्य पूर्ण करण्यासाठी चाललेली मला दिसत आहे. पृथ्वीवरील वा स्वर्गातील कोणतीही शक्ती तिला या कार्यात रोधू शकत नाही. आपले हे राष्ट्ररूपी जहाज लाखो जीवांना भवसागरातून पार करण्याचे कार्य करीत आले. या राष्ट्ररूपी जहाजाला, आपल्या या समाजरूपी जहाजाला काही छिद्रे पडली असतील तर आपण त्याच्या संतानांनी ती बुजवून टाकली पाहिजेत. हे कार्य आपल्या हृदयाचे रक्त देऊन आपण आनंदाने करूया आणि जर आपल्याला हे जमले नाही तर मरण पत्करूया. आपण आपल्या मेंदूचे गोळे करून त्यांनी या जहाजाची छिद्रे बुजवूया. पण आपण त्याचा कधीही धिक्कार करता कामा नये. आपल्या या समाजाविरुद्ध एकही कठोर शब्द बोलू नका. त्याच्या प्राचीन महत्तेमुळे मी त्याच्यावर प्रेम करतो. तुम्हा सर्वांबद्दल मला प्रेम वाटते, कारण तुम्ही देवांची तसेच महिमाशाली पूर्वजांची लेकरे आहात. मग मी तुम्हाला शिवाशाप कसा देईन? कधीच नाही. तुमचे सर्व प्रकारे कल्याण हो. माझ्या संतानांनो, माझ्या सर्व योजना तुम्हाला सांगण्याकरता मी आलो आहे. तुम्हाला त्या मान्य होतील तर मी तुमच्याबरोबर कार्य करण्यास सिद्ध आहे.
पण तुम्हाला जर त्या मान्य नसतील आणि तुम्ही माझा धिक्कार करून मला भारताबाहेर घालवून द्याल, तरी मी परत येऊन तुम्हाला सांगेन की आपण सर्वजण बुडत आहोत. तुमच्यापैकीच एक म्हणून मी तुमच्यामध्ये आलो आहे आणि आपण जर बुडून नष्ट होणार असलो तर आपण सर्वजण मिळून बुडून जाऊया. पण आपल्या तोंडातून एकही कटू शब्द कदापि बाहेर ना पडो. स्वामी विवेकानंद. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आदर्श. माझा भारत, अमर भारत.